आपल्याला माहिती आहे की व्हिडिओ गेम्स होते, पण ते फार उशिरा इंट्रोड्यूस झाले आणि लिमिटेड पिरियडपर्यंत. 10 वर्षाच्या खालच्या मुलांपर्यंत आज व्हिडिओ गेम आलेले आहेत. किंवा एखाद्या मुलाला समजा डाउनलोड करता येत नसेल तर त्याला बुली केल्या जाते, तुला माहिती नाही आहे. तर हे किती सिरियस आहे आणि कुठल्या प्रकारचे खेळ या मुलांपर्यंत पोहोचलेले आहेत? मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये आपण सोशल मीडियाबद्दल खूप बोलतो की म्हणजे अगदी 16 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी बॅन करा वगैरे, हे सगळं ते बरोबरच आहे. पण त्याच्याही पेक्षा गंभीर समस्या ही गेमिंगची आहे, सोशल मीडियापेक्षा सुद्धा. कारण पालकांच्या टप्प्यामध्ये जेव्हा तू जातोस तेव्हा पालक सोशल मीडिया नको ह्या भूमिकेत बरेचदा जातात की नाही तू लहान आहेस, इंस्टाग्राम तुला काही गरजेचं नाही आहे. पण ती भूमिका ते गेमिंग बाबत अनेकदा घेत नाहीत. बरोबर. कारण गेमिंग अरे खेळच आहे, खेळतोच आहे, एवढं काय, अशा पद्धतीने बघितलं जातं. पण खरं सांगायचं झालं तर गेमिंगचे परिणाम हे जास्त दीर्घकालीन, जास्त खोल आणि गंभीर आहेत.